गाजलेलं प्रकरण म्हणजे नगरसेवक पांडुरंग गायकवाड यांच्या हत्येप्रकरणी अंबेजोगाई माननीय जिल्हा व सत्र न्यायालयाने 2 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे। सरकारी पक्षातर्फे जिल्हा व सरकारी वकील म्हणून आपण प्रसिद्ध ॲडव्होकेट आहात, ॲडव्होकेट लक्ष्मण फड, आपण याबद्दल काय सांगाल? सदर प्रकरणामध्ये माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश अंबाजोगाई श्री डी खोचे यांनी आरोपी मगर बल्लाळा आणि प्रदीप गवारे या 2 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिली। या प्रकरणामध्ये काम पाहत असताना यातील मयत पांडुरंग गायकवाड हे परळी नगर परिषदेचे नगरसेवक म्हणून काम करत होते आणि काम करत असताना सन 2019 मध्ये एकंदरीत 12 आरोपींनी या पांडुरंग गायकवाडवर प्राणघातक हल्ला केला। त्या हल्ल्यामध्ये जखमी होऊन ते जागीच मरण पावले। या प्रकरणामध्ये एकंदरीत सरकार पक्षातर्फे 10 साक्षीदार तपासण्यात आले। यातील मयताचा मुलगा केशव पांडुरंग गायकवाड हा यातील केसमध्ये फिर्यादी होता, परंतु या 10 साक्षीदारापैकी 6 साक्षीदार हे सरकार पक्षात फितूर झाले होते। यातील मयताचा मुलगा हा सुद्धा सरकार पक्षाला फितूर झालेला होता, परंतु या केसमध्ये तत्कालीन पोलीस निरीक्षक पवार साहेब यांनी जो तपास केला आणि तपास करून चार्जशीट या न्यायालयात पाठवलं, त्या अनुषंगाने जो पुरावा सादर करण्यात आला त्या पुराव्याच्या अनुषंगाने या केसमध्ये झालेले संपूर्ण पंचनामे, आरोपीकडून जप्त झालेले पूर्ण शस्त्र आणि आरोपीच्या अंगावरील कपडे आणि त्या कपड्यावर आलेले डाग या बाबी या पुराव्यामध्ये प्रकर्षाने मांडण्यात आल्या। तो पुरावा आणि झालेले पूर्ण पंचनामे सरकार पक्षाने सिद्ध केले। त्याचबरोबर या आरोपीच्या कपड्यावर रक्ताचे डाग, जे मयताचे रक्ताचे डाग, हे आरोपी पक्षाच्या वतीनं कसल्याही प्रकारचे याचं स्पष्टीकरण किंवा खुलासा न दिल्यामुळे काल दिनांक